सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 19 मे 2026 मंगळवार दिवशी विनायक चतुर्थी आलेली आहे. बघा, अधिक महिन्यातील विनायक चतुर्थी, ती पण अंगारक योगावर आलेली विनायक चतुर्थी आहे. सुंदर दिवस आहे. संपूर्ण दिवस हा शुभ आहे उद्याचा. जेवढी गणपती बाप्पांची सेवा करता येईल ना तेवढी जरूर करा. असा दिवस पुन्हा येणे नाही. अधिक ज्येष्ठ विनायक चतुर्थी आणि अंगारक योग, खूप सुंदर सोन्यासारखा दिवस आहे. उद्या सर्वांनी लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात थोड्याशा दुर्वा असतील तुमच्याकडं, 2-5 दुर्वा आवर्जून आंघोळीच्या पाण्यात टाका. लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत हा उपाय तुम्ही जरूर करू शकता. शारीरिक मानसिक काही त्रास असतील संपूर्णपणे नष्ट होईल. कुणाची नजर बाधा लागल्यामुळे अडीअडचणी येत असतील तर गणपती बाप्पांच्या कृपेने जरूर सर्व अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळेल आणि बाप्पांची भरभरून कृपा होणार आहे. उद्या अधिक महिन्यातील अंगारक योगावर गणपती बाप्पांची छान अशी सेवा करायची आहे. तर आंघोळीनंतर आपल्या गणपती बाप्पांची मूर्ती, प्रत्येकाच्याच देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती असते, छान अशी ताम्हणात घ्यायची आहे. आधी स्वच्छ पाण्याने, नंतर दुधाने किंवा पंचामृताने, पुन्हा स्वच्छ पाण्याने असा अभिषेक करायचा आहे. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करा किंवा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा या मंत्राचा जप करत करत गणपती बाप्पांना अभिषेक करा. किंवा तुमचं अथर्व शीर्ष जर पाठ असेल तर अथर्व शीर्ष पठण करत करत तुम्ही जरी बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक केला चालेल. त्या अभिषेकाचं थोडंसं पाणी आपल्या मुलांना सुद्धा तीर्थ स्वरूप प्यायला द्या. तुम्ही काही अडीअडचणीत असाल तर ते पाणी थोडंसं तीर्थ तुम्ही स्वतः जरी पिलं, बाकीचं झाडांना वगैरे तुम्ही घालू शकता. छान अशी मुठभर तांदळाची रास करा. अधिक महिना सुरू आहे. मुठभर तांदळाच्या राशीवर गणपती बाप्पांना स्थापन करायचं आहे. हळदी कुंकू फुलं छान अशी उद्या विधिवत बाप्पांची पूजा करायची आहे. उद्या प्रत्येकाने 21 दुर्वांची जुडी गणपती बाप्पांना जरूर अर्पण करा. महिलांनो, मंगळवार आणि अंगारक योग, सुंदर दिवस आहे. दुर्वांची जुडी उजव्या हातात घ्यायची आहे. दुर्वांच्या जुडींना थोडंसं हळदी कुंकू लावा. प्रथम गणपती बाप्पांना हळदी कुंकू अर्पण करा. स्वतःच्या कपाळी हळदी कुंकू लावा. दुर्वांच्या जुडीला हळदी कुंकू लावा. उजव्या हातात दुर्वांची जुडी घ्या. तुमच्या मनातील इच्छा मनोकामना गणपती बाप्पांना सांगायची आहे. आपण आपल्या मनातल्या इच्छा आकांक्षा कुणाला सांगायचं तर आपल्या बाप्पाला सांगायच्या. गौरी पुत्र श्री गणेशाला सांगायचं. कुठलीच आई खाली हात राहणार नाही. गौरी पुत्र श्री गणेश आहे, पार्वती नंदन आहे. प्रत्येक आईच्या इच्छा बाप्पा जरूर पूर्ण करता. आणि अंगारक योगावर जी आई बाप्पांची सेवा करते ना, ती सेवा कधीच खाली जात नाही. तर दुर्वांची जुडी उजव्या हातात घेऊन किमान 21 वेळा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करा आणि गणपती बाप्पांना ती दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे. प्रत्येकाने स्वतःच्या हाताने उद्या गणपती बाप्पांना दुर्वांची जुडी बनवून व्हायची आहे. बघा, सुंदर अनुभव येतील. कितीही कठीण काळात असाल, त्रासात असाल, संकटात असाल, विघ्न चिंता, सर्व चिंता दूर करेल. चिंतामणी आहे. कशाचीच काळजी करू नका. सर्व बाप्पावर सोपवा. कठीण काळातून मार्ग काढतील. कठीण इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करतील. असे सुंदर अनुभव देणारी उद्याची सेवा आहे. सर्वांनी करायची आहे. अधिक महिना आणि त्यात अंगारक योग, असा योग पुन्हा येणे नाही. बघा, 3 वर्षांनी हा अधिक महिना येतो आणि त्यात अंगारक योग आलेला आहे. असा दिवस पुन्हा येणे नाही. बाप्पांची सेवा करा. बघा, या मे महिन्यात बाप्पांची सेवा करण्यासाठी 2दा अंगारक योग आले. बघा, 5 मे रोजी आपण अंगारक योग संकष्ट चतुर्थी साजरी केली आणि 19 मेला उद्यासुद्धा विनायक चतुर्थी आलेली आहे. छान दिवस आहे. गणपती बाप्पांना गूळ खोबरं खूप प्रिय आहे. उद्या छान असं बाप्पांची पूजा वगैरे करून झाल्यानंतर थोडंसं अष्टगंध किंवा हळदी कुंकू ओलं करून बाप्पांना तिलक करा
आणि नंतर महिलांनी सुद्धा हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, स्वतःच्या कपाळी लावायचं आहे, बाप्पाला जास्वंदाचं फूल अर्पण करा, दुर्वा अर्पण करा. गणपती समोर एक अखंड दिवा उद्या लावूनच ठेवायचा आहे. त्या दिव्यात सुद्धा अधिक महिना आहे. थोडीशी चिमूटभर हळद टाका, 1 कापराची वडी टाका, 2 लवंग टाका, 2 टाका, 5 टाका, पण माता लक्ष्मीचं स्मरण करून 2 लवंग जरूर त्या दिव्यात टाकायचे आहे. दिव्याची हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करा, नमस्कार करा, तुमच्या मनातील इच्छा बोला बाप्पांना आणि तो दिवा प्रज्वलित करा. 1 तुपाचा दिवा सुद्धा, तेलाचा तर अखंड लावून ठेवा, पण 1 तुपाचा दिवा सुद्धा, तुपाच्या दिव्याने गणपती बाप्पाला उद्या जरूर ओवाळायचा आहे. कापूर आरती तर आपण करूच, पण तुपाच्या दिव्याने अधिक महिना आणि त्यात अंगारक योग, तुपाच्या दिव्याला खूप महत्त्व आहे. तुपाच्या दिव्याने गणपती बाप्पांना ओवाळायचा आहे. त्यानंतर ती आरती आपल्या लेकरांना द्या, तुम्ही स्वतः घ्या. महिलांनो बघा, घर गोकुळ होईल तुमचं आणि तुमच्या घरात कधीच कशाला कमी पडणार नाही. अंगारक योगावर गणपती बाप्पाला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य आवर्जून दाखवा. गूळ खोबऱ्याच्या नैवेद्याने बाप्पा खूप प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा जरूर पूर्ण करतात. तर छोटीशी खोबऱ्याची वाटी घ्या, सुक्या खोबऱ्याची वाटी घ्या, त्यात थोडासा गूळ भरायचा आहे. एखाद्या वाटीत ताटलीत ठेवा आणि त्यावर सुद्धा 2 किंवा 5 किंवा जास्तीत जास्त दुर्वा ठेवायच्या आहे आणि गणपती बाप्पांना पाणी ओवाळून नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्ही संध्याकाळी त्याच गूळ खोबऱ्याचे महिलांनो मोदक बनवू शकता. तळणीचे बनवा, उकडीचे बनवा, कसलेही बनवा, पण उद्या मोदकांचा सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे. आता नाहीच जमलं माझ्या महिलांना तर गूळ खोबऱ्याचा नैवेद्य सकाळी पण दाखवा आणि तो संध्याकाळी तुम्ही घरातल्यांनी प्रसाद स्वरूप सगळ्यांनी खा, पण नैवेद्यावर 2, 5 दुर्वा आवर्जून ठेवा. बघा, भगवान श्रीहरी विष्णूंना जसा तुळस शिवाय नैवेद्य पूर्ण होत नाही, तसा गणपती बाप्पाला दुर्वांशिवाय नैवेद्य पूर्ण होत नाही. कधी पण गणपती बाप्पाला संकष्ट चतुर्थी, विनायक चतुर्थी किंवा कधीही तुम्ही बाप्पाला नैवेद्य दाखवत असाल ना, तर त्या नैवेद्यावर थोड्या का होईना दुर्वा ठेवत जा. बघा, सर्व मनोकामना जरूर पूर्ण होतील. तुम्ही मंदिरात सुद्धा नैवेद्य दाखवत असाल तर त्यावर सुद्धा थोड्या का होईना दुर्वा ठेवून मग नैवेद्य देत जा देवांना. बघा, लगेच तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतील गणपती बाप्पा. खाली हात आपण घरी येत नाही आणि घरी सुद्धा नैवेद्य दाखवताना दुर्वा जरूर ठेवत जा नैवेद्यावर. उद्या गणपती बाप्पांचं अथर्व शीर्ष सर्वांनी पठण करायचं आहे. सकाळी करा, संध्याकाळी करा. 11 वेळा श्री गणपती अथर्व शीर्ष, अधिक महिना आणि त्यात अंगारक योग आलेला आहे. सेवा कधीच खाली जाणार नाही. तुमचं 7 जन्मांचं दुःख दारिद्र्य जरूर दूर होईल. मुलांचं शिक्षण असो, नोकरी असो, व्यवसाय असो, प्रत्येक क्षेत्रात मुलांना भरभरून प्रगती मिळणार आहे. बाप्पा बुद्धी रिद्धी सिद्धी बुद्धीचे देवता आहे, गणपती बाप्पा आहे. मुलांना हवं ते यश जरूर मिळवून देतील. तर उद्या अथर्व शीर्ष आपण बोलायला लागलो की मुलंसुद्धा आपसूक येऊन बसतात आपल्याजवळ. तर उद्या तुपाचा दिवा लावा, बाप्पाला ओवाळायचा आहे तुपाच्या दिव्याने आणि बाप्पासमोर बसून आसन घेऊन बसा. 11 वेळा आपण अथर्व शीर्ष पठण करायचं आहे. 11 वेळा श्री गणपती स्तोत्र पठण करायचं आहे. संध्याकाळी गणपती बाप्पांची कापूर आरती करायची आहे. उद्या मंगळवार सुद्धा आहे. गौरी माता घरात, कुलदेवीचा फोटो असेल, टाक असेल, मूर्ती असेल, माता लक्ष्मीची, श्रीयंत्र असेल, बाप्पांची सेवा झाल्यानंतर देवी आईची सेवासुद्धा महिलांनो आवर्जून करा. जिथं बाप्पाची सेवा होते तिथं गौरी मातेची सेवा ही झालीच पाहिजे, तेव्हाच बाप्पाची सेवा पूर्ण होत असते. उद्या गौरी माता म्हणजेच आपली कुलदेवी, देवी आईचा टाक मूर्ती असेल, किमान 11 वेळा 21 वेळा ओम कुलदेवताय नमः नाहीतर ओम श्रीम नमः या मंत्राचा जप करत करत देवी आईला कुंकुमार्चन करा. उद्या एखादी वेणी किंवा बाप्पाला जे जास्वंद अर्पण करणार असाल, देवी आईला सुद्धा जास्वंद अर्पण करा. एखादा पानाचा विडा असेल आणलेला तुम्ही, तर गोड पानाचा विडा देवी आईला अर्पण करा. संध्याकाळी तो तुम्ही उपवास सोडताना किंवा तुम्ही उपवास नसेल करत तर संध्याकाळी जेवणानंतर तुम्ही सर्वांनी प्रसाद स्वरूप तो पानाचा
पानाचा विडा खाल्ला तरीही चालेल. तुम्हाला जर विड्याच्या पानांची माळ अर्पण करायची असेल किंवा लवंगांची माळ अर्पण करायची असेल, अधिक महिन्यात कुलदेवीची ही सेवा आवर्जून करा. आणि उद्या तर अंगारक योग आलेला आहे, चतुर्थीसुद्धा आहे आणि मंगळवारसुद्धा आहे. बघा, देवी आईची जेवढी सेवा होईल ना, तुम्ही 11 किंवा 21 लवंगांची माळ करा. कलावा असेल तुमच्याकडं तर त्या कलावाला गुंफून एक एक लवंग बांधून गाठ मारून अशी माळ तयार करू शकता. आणि देवी आईचा फोटो असेल, टाक असेल, ती माळ अर्पण करू शकता. नाही तुम्हाला लवंगांची, मग विड्याच्या पानांची तुम्ही माळ अर्पण करू शकता. नाही जमलं, एखादी वेणी अर्पण करा. जास्वंद किंवा गुलाबाचं लाल फूल अर्पण करायचं आहे. कुंकुमार्चन करा. जेवढी कुलदेवीची सेवा होईल ना तेवढी आवर्जून करा. एक माळ आपल्या कुलस्वामिनीचा मंत्र जपसुद्धा उद्या करायचा आहे. बघा, बाप्पा इतके प्रसन्न होतात ना. जिथं गौरी मातेची सेवा केली जाते ना, तिथं बाप्पा भरभरून देतात. कुठलीच आई खाली हात राहणार नाही. कितीही संकट असू द्या, दुःख असू द्या, तुमचं दुःख संकट बाप्पा जरूर दूर करतील. बाप्पा मंगलमूर्ती आहे. सर्व काही शुभ गोष्टी आपल्या घरात घडवून आणतील आणि मुलांना सर्व काही सुखांची प्राप्ती करून देतील. आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदते. म्हणून उद्या गौरी मातेची म्हणजेच आपल्या कुलस्वामिनीची सुद्धा सेवा करायची आहे. महिलांनो, तुम्हाला जर आपल्या कुलदेवीची ओटी भरायची असेल ना, घरच्या घरी भरा किंवा तुमच्या घराजवळ मंदिर असेल तर उद्या ही सुद्धा तुम्ही सेवा करू शकता. साडी चोळीची भरा, खणा नारळाची भरा, पण उद्या देवी आईची ओटी सुद्धा भरू शकता. बघा, देवी आई काही मागायलाच उरणार नाही. तुम्हाला इतकं भरभरून देईल. तुमच्या सर्व इच्छा जरूर पूर्ण करेल. तुमच्या घरात कधीच कशाला कमी पडणार नाही. उद्या कुलदेवीची सुद्धा जेवढी सेवा होईल ना तेवढी जरूर करा. काही महिलांना 4 दिवस असतील, नाही जमलं तर पुढील मंगळवारी करू शकता. अधिक महिन्यात प्रत्येक मंगळवार खूप शुभ आहे. प्रत्येक मंगळवार, शुक्रवार तुमच्या कुलदेवीचा वार जेव्हा तुम्ही पाळतात त्या दिवशी तुमच्या कुलदेवीची ओटी भरू शकता. देवी आईला विड्याच्या पानांची किंवा लवंगांची माळ तुम्ही अर्पण करू शकता. गोड पानाचा विडा अर्पण करू शकता. वेणी वगैरे जेवढी सेवा होईल ना तेवढी जरूर करा. महालक्ष्मी अष्टकाचा पाठ दर शुक्रवारी तर करा आणि उद्यासुद्धा अंगारक योगावर 8 वेळा करा, 16 वेळा करा. जेवढा जास्तीत जास्त वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करता येईल ना, आवर्जून करायचा आहे. उद्या तुमच्या घराजवळ जर बाप्पाचं मंदिर असेल किंवा तुम्ही अष्टविनायकाचं दर्शन घेत असाल, तिथं जाऊन तीर्थक्षेत्री जाऊन जर तुम्ही दर्शन घेत असाल तर सोन्याहून पिवळं, नाही जमलं सर्वांना, घराजवळ बाप्पा कणाकणात आहे, हाक मारा, तिथं बाप्पा दर्शन देऊन जातील. तर खऱ्या मनाची भक्ती कधीच खाली जात नाही. तर उद्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे. घराजवळ जे गणपती मंदिर असेल तिथं जा. बाप्पांच्या आवडीचे मोदक, दुर्वा, जास्वंद, जे आवडीचे वस्तू आहे बाप्पांना त्या बरोबर घेऊन जा. बरोबर जाताना एखादं नारळ बरोबर घेऊन जा. नाही नारळ, एखादं गूळ खोबऱ्याची वाटी म्हणजे छोटीशी खोबऱ्याची वाटी घ्या, त्यात गूळ भरा आणि गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. दोन्ही हातात ती गुळाची आणि खोबऱ्याची वाटी पकडा आणि माझ्या सर्व महिलांनी बाप्पाला गौरीपुत्र श्री गणेशा पार्वती नंदना अशी हाक मारून गणपती बाप्पांना गूळ खोबरं अर्पण करायचं आहे. दुर्वा, जास्वंद अर्पण करा. एक तुपाचा दिवा जर बरोबर नेता आला तुम्हाला तर एक तुपाचा दिवा उद्या मंदिरात जरूर लावून द्यायचा आहे. एक तुपाचा दिवा म्हणजे एक मातीची पंती जरी घेऊन गेला आणि त्यात तुपामध्ये फुलवात बुडवून घ्या आणि बाप्पासमोर बाप्पाला छान वस्तू अर्पण करा. बाप्पाला नमस्कार करा, नतमस्तक व्हा, मनातल्या इच्छा बोला आणि बाप्पांसमोर एक तुपाचा दिवा जरूर लावून द्या. मुलांनी लावला चालेल. मुलं शिक्षण, नोकरीत काही अपयश वगैरे येत असेल त्यांना, त्या मुलांनी जरी गणपती बाप्पांसमोर उद्या दिवा लावून दिला, तुम्ही खाली हात घरी येणार नाही. गणपती बाप्पा आहे. आपल्या लेकरांच्या सर्व इच्छा बाप्पा जरूर पूर्ण करतात आणि अंगारक योगावर केलेली सेवा तर कधीच खाली जात नाही. तुम्हाला मंदिरात बसून जर अथर्व शीर्ष पठण करता आलं तर जरूर करा. नाही जमलं, विनायक चतुर्थी आहे, अंगारक योगाची मंदिरात गर्दी असेल, नाही बसू दिलं तिथं, तुम्ही घरी जरी येऊन तुम्ही सेवा केली तरीही चालेल, पण उद्या अथर्व शीर्ष जरूर पठण करा सर्वांनी. महिलांनो, संध्याकाळी कापूर सोबत तुम्हाला
एक वस्तू जाळायची आहे. तर काय करायचं, सुक्या खोबऱ्याचा छोटासा तुकडा घ्या. तुम्हाला जर मोठी वाटी परवडत असेल, तुम्ही मोठ्या वाटीतसुद्धा तुम्ही कापूर जाळू शकता. नाही जमत तुम्हाला तर तुम्ही छोटासा सुक्या खोबऱ्याचा तुकडा घ्या. ज्या भांड्यात तुम्ही कापूर जाळता त्या भांड्यात तो सुक्या खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा आहे, त्यावर कापूर जाळायचा आहे आणि त्या कापरासोबत तुम्हाला 5 लवंग जाळायचे आहे. बघा, उद्या मंगळवार आपल्या कुलदेवीचा सुद्धा वार आहे आणि गणपती बाप्पांची विनायक चतुर्थी सुद्धा आलेली आहे, अंगारक योग. म्हणून उद्या कापूरसोबत खोबरं पण जाळा आणि 5 लवंग पण जाळा. प्रथम बाप्पाला हा कापूर धूप दाखवायचा आहे. आधी बाप्पांची आरती करून घ्या, देवी आईची आरती करा, तुमच्या कुलस्वामिनीची, स्वामींची, लक्ष्मीनारायणांची जेवढ्या आरत्या करता येईल ना तेवढ्या करा आणि त्यानंतर असा सुक्या खोबऱ्यावर कापूर जाळा, त्याबरोबर 5 लवंग जाळा. संपूर्ण घरात तो कापूर धूप पसरवायचा आहे, फिरवायचा आहे आणि नंतर थोडा वेळ आपल्या घराच्या दरवाजात ते कापराचं भांडं ठेवून द्यायचं आहे. जसा जसा तुमच्या घरात कापूर धूप पसरेल तशा त्या सुगंधाने तुमच्या घरातलं वातावरण प्रसन्न सकारात्मक होईल. जी काही नकारात्मकता आहे नष्ट होईल. वास्तुदोष असतील, पितृदोष असतील, काही मुलांना ग्रहदोष असतील ते सुद्धा नष्ट होईल. वास्तू प्रसन्न होईल, लक्ष्मीनारायणांची कृपा होईल आणि खोबऱ्याच्या वासाने तर गणपती बाप्पा खूप प्रसन्न होतात आणि लवंगांच्या वासाने माता लक्ष्मी आपल्या घरात धावत येते, स्थिर स्वरूपात वास करते. लवंगांच्या वासाने माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते. म्हणून अशा पद्धतीने कापूर धूप जरूर करा.